जहां लोग शांति से जीने की उम्मीद करते हैं। वहीं कभी कभी एक छोटी सी लापरवाही पूरे माहौल को जहरीला बना देती है। विरार पूर्व के मनवेल पाड़ा तालाब के सामने साईं रॉयल संकुल बिल्डिंग में चल रहा होटल मराठा सम्राट पिछले कई महीनों से सोसाइटी के लिए परेशानी का बड़ा कारण बन चुका है। फ्रंट में कमर्शियल शॉप और पीछे एक फ्लैट, जिसे अवैध तरीके से किचन और स्टोर रूम में बदल दिया गया। लेकिन असली समस्या है उस किचन का धुआं, मिर्ची का तड़का और एग्जॉस्ट फैन से निकलने वाली जहरीली हवा, जो सीधे सोसाइटी की लॉन में गिरती है। लोगों की गाड़ियों पर परतें जमती जा रही हैं। रोज आने जाने वाले लोगों की आंखों में मिर्च पड़ रही है और आसपास की बिल्डिंगों के घरों में तकलीफ इतनी बढ़ गई है कि बच्चे और बुजुर्ग तक परेशान हो रहे हैं। समिति ने कई बार होटल संचालक से बात की, समाधान की कोशिश की गई, लेकिन नतीजा शून्य। दिक्कत बढ़ती गई और धुआं लोगों की जिंदगी में जहर की तरह फैलता रहा। आखिरकार सोसाइटी के समिति सदस्य एकजुट हुए और होटल के शॉप ओनर वकील शेख को बुलाकर साफ चेतावनी दे दी, या तो समस्या का हल निकले या फिर होटल बंद होगा। इसी बीच रास्ते पर खड़े ग्राहकों की भीड़ से समिति के लोगों का आना जाना भी मुश्किल हो रहा था। मामला गर्मा गया। होटल संचालिका रोने लगी। पुलिस और मीडिया मौके पर पहुंच गए, लेकिन समिति का रुख साफ था, हम किसी की रोजी रोटी के खिलाफ नहीं, लेकिन सोसाइटी की सेहत और शांति के साथ खिलवाड़ बर्दाश्त नहीं। आणि तिथे पोटला आहे ना, तिथे खुर्ची नाही पाहिजे, माणसं नाही पाहिजे, खाली उभे राहा तुम्ही। तुमचा एक ऑर्डर घ्यायला माणूस खाली ठेवा, आमचा काय प्रश्न नाही आहे। एवढं बघा आपलं इलिगल तर नाही ना, तुझ्या काय स्फोट झाला कोण जबाबदार आहे सांगा। हे अशा या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्यांना सविस्तर गेला बोलून सविस्तर सांगितलं। ओके, त्यांना येऊन दाखवलं इकडे बघा तुमच्या हॉटेलमुळे किती आम्हाला त्रास झाला किंवा किती गडाला ऑइलमुळे उडालं आणि किती लोकांना तिकडे त्रास होतो। तर ते आम्हाला हे बोलले की ठीक आहे, आम्हाला फक्त एक दिवस द्या, मी आमच्या मालकांना बोलवते, मग आपण बोलू आणि आपण ठरवू। त्यानंतर त्यांनी सविस्तर केलं, दुकान बंद ठेवलं। ओके, कारण सविस्तर 27 तारखेला त्यांनी परत काल सांगितलं आणि परत त्यांनी तेच केलं जे त्याने आम्ही त्याला सांगितलं होती, खिडकी बंद ठेवा, त्यांनी काय बंद ठेवली नाही, तसंच एक दिवस चालू ठेवला, तसं सगळं काय केलं। रविवारी ती बोलली होती गैरसमज झाला। गैरसमज कसं झाला माहितीये का? आता मला सांगा, आज आम्ही तिलाच नाही बोलवलंय, हे जेवढे सगळे दुकानदार आहेत त्यांना सगळ्यांना बोलवून त्यांना ताकीद देतोय की तुमचं हे बाहेर आहे, तुम्हाला हे आतमध्ये घ्यावं लागणार आहे, हे सगळे मुद्दे आज सगळ्यांना सांगतोय। बरं, हा शेवटचा जो आहे मिठाईवाला, त्यालाही आम्ही हे सांगायला जात होतो की बाबा तू बाहेर जे ठेवलंय ते आतमध्ये ठेव। आता मला सांगा, तिथे 10-15 जी माणसं त्यांची गिराईका होती, त्यांना आम्ही बाजूला व्हा म्हणूनच सांगणार ना, त्यांना आमची शिव्या दिल्या नाही, त्यांना आम्ही धमकी दिली नाही। आता मला सांगा, तुम्ही बोलतायत ना मराठी माणसाला तुम्ही सांभाळून घ्या, जर मराठी माणूसच मराठी माणसाचं ऐकत नसेल आणि तो त्याचा गैरफायदा घेत असेल आणि चुकीची विधानं करत असेल तर आम्ही कसं गप्प राहणार? बरं, तो भाडोत्री आहे, मालक नाही। बरं, आम्ही त्याला भाडोत्री असून एवढी वर्ष सगळ्या सुविधा दिल्या, सगळ्या गोष्टी, आमचं रिलेशन सुद्धा चांगलं होतं, पण आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला आम्हाला तुम्ही इग्नोर करतायत। आता ही गळ्याकडे का आलं ही गोष्ट? आणि तुम्ही आता आम्हाला सांगता नोटीस दिलेली आहे। मला विनंती काय आहे माहिती आहे का? इकडे 18 महिला मराठी 18 बायका घरगुती काम करणाऱ्या काम करतात। आज 18 परिवार चालतो। तुमचा वाद असेल तो मिटतो कसा तो बघणार, वाद वाढवायला कोणी आलेला नाहीये, आम्ही सगळ्यांच्या बाजूने आहोत, सोसायटीच्या पण तुम्ही शांतपणे विचार करा। जर मराठी माणूस व्यवसायात नाव ठेवत राहील, ऑलरेडी मराठी माणूस व्यवसाय नाही करत, तुम्ही जे बोलला ते तुम्ही जातोय, तर तुम्ही मराठी म्हणून काय याच्यातनं तडजोड आणि मार्ग काय निघेल तो सोसायटीने काढावा। आम्ही काय सोसायटीत कुठल्याही प्रकारची भांडणं नाही, पण त्या बाईकडे 18 महिला जे काम करतात, 18 परिवार चालतात, त्यांचा विचार करा, बंद करायचा उद्या निर्णय घ्या। उद्या बंद करते, या सोसायटीने मला रस्त्यावर आणलाय। एवढं हॉटेल आहे, मी इथे उपोषणला यांच्या नावाने बोर्ड लावून बसणार। ओनरला सुद्धा त्या लोकांनी धमकी दिली आहे की यांना बाहेर काढा म्हणून। पर्याय काढते, काय पर्याय देत नाही, सगळं बंद करा बोलतात, खिडकी सगळं बंद करा। आता लोकांना दमदाटी करून गेले, ही जागा पण सोसायटीच्या अंडर येते का? सांगा बरं, पब्लिकने दुकानाच्या समोर नाही उभं राहायचं तर कुठे उभं राहायचं? जरा बायकाला
विचारा, मला फक्त सांगा माझा गुन्हा काय आहे? काय एवढ्या 19 बायका माझ्याकडे कामाला आहेत? 19 बायकांचं काय होणार आहे? हा, काय होणार आहे? बंद करणार आहे तर मी उद्या बंद कमिटीच्या करते. मेंबरचा घे बेटा. मी उद्या हे कमिटीच्या बंद मेंबरचा करते. घे बोलतो. आणि मला